श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर दिवसाची सुरुवात छान अशा पूजेने झालेली होती, कारण आंघोळ झाल्यानंतर मी पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेते, कारण घरामध्ये नंतर धूप दीप लावल्यानंतर प्रसन्न वाटतं. तर ही मूर्ती ना मी सामान आणायला गेले होते काय, तर तिथं आणलेली होती, म्हणजे मी 2 महिन्यानंतर जाऊन आणलेली होती. जसं काय स्वामी माझ्यासाठीच थांबलेले होते. तर फायनली मी स्वामींची मूर्ती आणली होती, कारण मला ती इतकी आवडली होती की बस. मग इकडे मस्त मी आहोंसाठी आणि सानूसाठी ना सुशिला करत होते, कारण त्यांना सुशिला खायचा होता. मला तर का उपवास होता, पण दोघांसाठी मग म्हटलं चला सुशिला वगैरे करून घ्यावेत, कारण पोह्यानं ना आता उन्हाळ्यामध्ये ना असं पोट गच्च होतंय, पाणी पाणी झाल्यासारखं होतं. मग म्हटलं चला सुशिलाच करून देऊयात दोघांना पण. इकडं मस्त असे गरमागरम सुशिला करून झालेला होता. दोघांनी पण खूप एन्जॉय केलं होतं, कारण छान झालेला होता. आणि सानूला पण सुशिला म्हटलं का असं आवडतं बरं का तिला. नंतर मी डायरेक्ट संध्याकाळी शूट केलेलं होतं. आम्ही गेलेलो होतो पार्लरला, काय तर जंगलासारख्या आयब्रोज वाढलेल्या होत्या. मग म्हटलं चला ते थोडाफार कमी करून येऊ. आणि इकडं सानूची मस्ती कशी चालू आहे, कारण तिला इतकं यायचं असतं ना पार्लरला, कारण तिला लिपस्टिक आणि घ्यायचं असतं. सानूच्या बघा ना आयब्रोज कशा आहेत, इतक्या छान आहेत ना की बस एकदम काळ्या काळ्या असं एकदम छान आहेत बरं का. तिच्या म्हणजे तिच्या वयामानानुसार बेस्ट आहेत. म्हणजे तिने जन्मली होती तेव्हाच तिच्या आयब्रोज इतकं ठळक दिसत होत्या की बस. करून वगैरे झालेल्या होत्या. आणि इकडं आमचं शूट थोडंसं चालू होतं. आणि मॅडमचं बघा ना कसा मेकअप म्हणत होती, माझा व्हिडिओ करणं, माझे फोटो काढणं, म्हणून मी मेकअप करत आहे, कारण तिला मेकअप म्हटलं का इतकं आवडते ना. पार्लरला गेलं की लिपस्टिक आणि नेल पेंट हे फिक्स असतं तिचं घ्यायचं बरं का. कुठं चाललं तर इकडं मस्त मामा भजीचा आपल्या चहा आणि ब्रेडचा बेत चालू आहे. सानूला पण हे ना खारे खूप आवडतात खायला, आणि सगळ्यांनाच आवडतात. तर छान. आता कुठं आलो तर आम्ही तुम्हाला कळलंच असेल, अचानक आम्ही रात्री निघालेलो होतो. तर चला चहा वगैरे कोणाला आवडतं, कारण दिवसाची सुरुवात तर छानच होते माझी तर. आणि इकडं मशनीला काय झालं होतं काय माहिती, शिलाईच येत नव्हती. मग म्हटलं चला नीट करून घ्याव्यात थोडीशी, पण तरी पण ती नीट झाली नाही. आता काय माहिती जिथून घेतली तिथंच न्यायला लागते काय की. इकडे जास्त आंबा कमी आहे, एकच आंबा आहे. आंबा चालू तू बस. आंबा काकडी चाट आहे. आंबा आंबा काय हात म्हणजे छान छान करू काय. प्लेट कुठं नाही. छान लागायला का सानू? सानू छान लागायला का? मग मला दे की. डमे तुला हात नाही का घ्यायला? हे 3 मामा असे बसलेले होते माहिती आहे का, जसं काय यांच्यावर किती संकट आले की दुःखी आत्मा झाल्यासारखं. एक झोक्यात बसलाय गाडीवर, एक खुर्चीवर, जसं काय नाही, किती टेन्शन आहे की किती नाही की. मग व्हिडिओ करत असले की तोंड झाकून घेत होते. आणि ही इकडं मामा बघा कसा खायला चालू आहे. आणि ह्या का मामाचं वेगळंच असतंय, मस्त मॅगीवर त्यांनी ताव मारलेला होता. ही कसली आत्मा आहे काय माहिती. तर मी कुठं आले ते तुम्हाला समजलंच असेल का, तर हे जाणार होते पुण्याला, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. अचानकच निघालो होतो, कारण यांचं अचानक जायचं ठरलं होतं. म्हणजे सहसा ते पुण्याला चालले, पुण्या मुंबईला निघाले की आम्ही गावकडचे, कारण दोघीच राहतात. मग दोघी राहते तर काय करायचं, कारण शानू पण अजून शाळेत जात नाही स्कूलला. मग ती जेव्हा स्कूलला वगैरे चालतं तेव्हा आमचं असं फिरायचं बंद होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना लहान आहे तोपर्यंत मग आपण फिरून घ्यायचं सारखं, इकडून तिकडं चालू असतं. तिनं पण एकटी तिथे लातूरमध्ये बोर होते, मग तिला पण इकडं गावाकडे वगैरे आवडते, सगळ्यांमध्ये खेळत असते. इतकी खेळते ना, तिचं इकडं आल्यानंतर जेवण झोपेवर तिचं काहीच लक्ष नसते. दिवसभर खेळून दमून मॅडम आता 6 वाजता झोपलेले आहेत. आत्ता पण उठली होती परत, मग आता झोपी घातली. आता वाजले 10.
म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ वगैरे करा, थोड्या गप्पा माराव्या तुमच्यासोबत. तर मग इतकं दिवसभर मजा केली ना, म्हणजे काय ना काय चालूच होतं खायला, हे काय मॅगी करा, हे करा, ते करा. कारण आता उन्हाळा म्हटलं की काय ना काय चटपटीतच खावं वाटते, म्हणजे असं जेवणातलं काय खावं वाटत नाही. इकडलं दुकानचं वगैरे काय तर हे करा ते करा, चटपटीत आपलं खायला चालू होतं दिवसभर. आणि जेवण केलं की पाणी पाणी झालं असतं होते, कारण इतकी गरमी वाढली ना की बसच असं घरात बसवं ना. आता सुद्धा मी बाहेर बसले बघा, किती अंधार आहे, तर 10 वाजले तर पण इथं छान वाटतं. पण तेवढं पण नाही बाहेर, पण इतकी गरमी होईल ना दिवसभर तर झळायला लागल्या एकदम गरम वाफेच्या वगैरे. घरात तर इतकी गरमी व्हायला की बसत असं वाटतं की कंटिन्यू पाण्यातच. थंडी एक टायमाची परवडली, कारण पांघरून घेऊन माणूस झोपी जाते, पण गरमीमध्ये काय करावं आणि काय नाही की बसत. आता गावाकडं पण इतकी गरमी व्हायला लागली की बसत. इतके दिवस नव्हती, पण आता गावाकडं पण लयच जास्त गरमी वगैरे वाढले. तर मग बघा किती छान वाटायला असं अंधार. तर सगळे पोरं वगैरे गेलेत वरती स्लॅबवरती झोपायला. आता सानू पण झोपले, सगळे जे गेले तिकडे तिकडे झोपायला. मग म्हटलं चला थोडा गप्पा वगैरे मारा. तर चला मग, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही चुकत वगैरे असेल तर समजून घेत जा, कारण आता बऱ्यापैकी झाली सुरुवात, पण कधी कधी बोलत नाही, एखादा शब्द इकडं तिकडं होतं. तर माझी भाषा काय एकदम प्युअर शुद्ध नाही बरं का, मी गावाकडली आहे. जन्म गावाकडे झाला, सगळं माझं गावाकडे, त्याच्यामुळे शब्द माझे इकडं तिकडं होत राहतात. म्हणजे एखादा शब्द जे तुम्हाला माहीत नाही ते माझ्या तोंडून पण जाईल. जर काय वाटत असेल तर नक्की विचारत जा, कमेंट करत जा. तर चला मग, आता खूप उशीर झालेला, मग आता सगळे झोपलेत, मग आपण पण झोपावं आता, कारण मला इतके जांभळे येतात ना, असं जांभळे देऊन डोळ्याला पाणी यायला लागले. तर चला मग, गुड नाईट, बाय.